दाखवायला लागले. आता 30 Mbps डाउनलोड स्पीड सेट झालेला आहे. आता अपलोडिंग स्पीड चेक करत आहेत. चांगलं नेटवर्क आहे, चांगलं स्पीड मिळत आहे. मला सुरुवातीला एवढं स्पीड मिळत नव्हतं, पण आता ते मिळायला लागलेलं आहे. ही जे जुगाड केलेलं आहे त्यामुळे हे सगळं सिद्ध होऊ शकलेलं आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीचं जुगाड करू शकता आणि चांगलं नेटवर्क घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही जिओच्या एअर फायबरचं जुगाड करून चांगल्या पद्धतीचं इंटरनेट घेऊ शकता. जर तुमचा टॉवर हा तुमच्या घरापासून किंवा जिथं तुम्ही एअर फायबर बसवलं तिथून खूप लांब असेल ना, चांगला उपाय आहे, 100% वर्किंग असा उपाय आहे. तुम्ही करून बघा. हे आता गोष्ट इंजिनियरनं सुद्धा आता बघितल्यानंतर ते म्हणतील अरे कसं काय असं. तर तुम्ही आता हाईट म्हणजे तुम्ही ते आउटडोअरला युनिटची जी हाईट आहे तुम्ही वाढवून 20 फुटापर्यंत उंच करून सुद्धा तुम्हाला कदाचित तसा रिझल्ट मिळेल. पण जर तुमच्याकडे डिश असेल ना, तुम्ही असा यूज करा, कारण ते जे सिग्नल आहे ते एका जागा कॉन्सन्ट्रेट करून एका ठिकाणी फोकस केलं जातं. त्यामुळे आपल्याला चांगलं नेटवर्क मिळतं आणि लगेच नेटवर्क कॅच होत आहे. तुम्ही त्याचा वापर मोबाईलसाठी सुद्धा करू शकता. तुम्ही मोबाईल ठेवायला तिथं सॉकेट बनवलं आणि त्याची जर डिशचं जर तोंड हे टॉवरकडे केलं आणि तुम्ही तिथं मोबाईल ठेवलं तर मोबाईलला